नमस्कार. शहादा तालुक्यातील खैरवे भडगाव परिसरातून अवैध वाळू तस्करी सुरू. महसूल विभागाचे अवैध वाळू वाहतुकीकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष. शहादा तालुक्यातील खैरवे भडगाव परिसरात सुकई नदीपात्रातून अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात विना परवाना वाळूची वाहतूक केली जात आहे. सुकई नदीतून काढलेली वाळू वडाळी, बामखेडा, फेस, तोरखेडा आदी गावांकडे नेली जात असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे ही वाहतूक प्रामुख्याने रात्री तसेच पहाटे उशिरा केली जात असून संबंधितांकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. या प्रकारामुळे नदीपात्राचे मोठे नुकसान होत असून पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच नदीकाठच्या शेतीवरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अवैध वाळू वाहतुकीमुळे पैशातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकऱ्यांमध्ये पीक वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ट्रॅक्टर चालक तसेच शेतकऱ्यांमध्ये अनेकदा याविषयी भानगडी देखील उद्भवत असतात. यामुळे एखादा अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार कोण, असाही प्रश्न या घटनेकडून उपस्थित होत आहे. असे असले तरी अद्याप महसूल विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसून येत नाही. त्यामुळे महसूल विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. दरम्यान अवैध वाळू वाहतुकीमुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान होत असून संबंधित प्रशासनाने तातडीने कारवाई करून नदीपात्रातील अवैध उत्खनन थांबवावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कठोर पावले उचलावीत अशी अपेक्षा यावेळी व्यक्त होत